सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। त्यामुळे जिथं तिथं डोक्यावर हंडा घेऊन चालणारे लोक दिसतात। काही ठिकाणी टँकरनेही पाण्याचा पुरवठा होतोय। मात्र हे झालं माणसांचं, पण तिकडे जंगलांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांच्याही घशाला कोरड पडलेली आहे। पाहूयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। कडक उन्हाने प्राणी पक्षी तहानले, वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती। वनविभाग पाण्याची सोय कधी करणार? एप्रिल महिन्यातच सूर्य आगोगतोय। तापमानाचा आकडा रोजच्या रोज वाढतच चाललाय। त्याचा फटका माणसांसोबतच वन्य प्राणी आणि पक्ष्यांना देखील बसतोय। बुलढाणा जिल्ह्यातील जंगलात मुके वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकत भटकत मानवी वस्तीमध्ये प्रवेश करत असल्याने गंभीर समस्या उभी राहिली आहे। वन्यजीव सोरे बुलढाणा वन्यजीव आणि पक्ष्यांकडून एक मागणी करत आहे। जंगल परिसरात पाणवठ्याची संख्या वाढवावी, तसेच नियमित पाणी टाकावे, जेणेकरून पक्षी आणि वन्यजीवांची भटकंती होणार नाही। बुलढाणा जिल्ह्यात अंबाब्रावा, ज्ञानगंगा आणि लोणार हे 3 अभयारण्य आहेत। शिवाय सातपुड्याने वेढलेल्या जंगलाचा मोठा भागही आहे। तिथं वाघ, अस्वल, बिबट्या, नीलगाय आणि अनेक वन्य प्राणी निवास करतात। मात्र सध्या वन्य प्राण्यांसमोर पाण्याचे फार मोठं संकट उभं ठाकलंय। वन विभाग कृत्रिम पाणवठे निर्माण केल्याचा दावा करत असले तरीही ते अपुरे असल्याचा आरोप होतोय। एकतर जंगलात निर्माण केलेले पाणवठे अपुरे आहेत, तर दुसरीकडे त्यात रोजच्या रोज पाणी टाकलं जात नाही। त्यामुळे या पाणवठ्यांवर दररोज पाणी टाकणं अत्यंत गरजेचं आहे। शिवाय पाणवठ्यांची संख्या वाढवून प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणं देखील तितकंच गरजेचं आहे। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।